आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे आहेत। ज्या प्रकारे नगरपालिकांमध्ये यश मिळालं, आज खरं तर सगळा उत्सव साजरा केला जातोय। आता महापालिकेची रणनीती ठरवली जाते, महायुतीच्या बैठका होतात, तर दुसरीकडे विकास आघाडीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। त्यांचं सुद्धा युतीच्या जवळपास निश्चित झालं आणि घोषणा होतीये। कसं बघताय महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून? एकतर माननीय एकनाथजी शिंदे यांचं महाराष्ट्रात तमाम जनतेने अभिनंदन केलेलं आहे, शिवसैनिकांनी अभिनंदन केलं आहे आणि आज जे जवळजवळ 60 नगराध्यक्ष आमचे निवडून आले आहेत, त्यांना इकडे हा विजय जो आहे तो वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी एकनाथजी शिंदे लवकरच त्या सगळ्यांना घेऊन इकडे येतील आणि आमचा जो विजय आहे, एक हाती जी त्यांनी हा विजय प्राप्त केलेला आहे, खरे मॅन ऑफ द मॅच ते ठरलेले आहेत। आणि आपण उल्लेख केला ठाकरे बंधूंचा एकत्र येण्याचा, तर मुळात म्हणजे तुमच्यापैकी कोणीतरी त्यांना विचारलं पाहिजे होतं की तुम्ही वेगळे का झालात आणि तुम्ही आता मराठी माणसासाठी जर का एकत्र येत होतात तर वेगळे कोणासाठी झाला होतात, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। 5 महिने झाले त्यांचं हे सगळं चालू आहे, परंतु ठीक आहे, फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी बरेच लोक बरेच काही करत असतात, त्यातला हा भाग आम्ही समजतो। कितपत फायदा होईल किंवा कितपत आव्हान समजतात जर दोन भाऊ एकत्र येत असतील, खास करून मराठी मतदार? बघा, हे सगळं भावनिक आव्हान सगळं सतत करणं हे योग्य नाही आहे। लोकांना विकास पाहिजे। आज मुंबईमध्ये कोस्टल रोड तयार झाला आहे, 300 एकरचं एक सेंट्रल पार्क तयार होतं आहे, मेट्रोचे कामं पूर्ण झालेली आहेत। हा सगळा विकास महायुती सरकारने केला। लोकांना विकास पाहिजे। एक 2 भाऊ वेगळे झाले, 2 भाऊ एकत्र आले, ह्याच्यातनं काही लोकांची कामं होणार नाही आहेत। लोकांचं काम करणारे एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि फडणवीस साहेब। मला वाटतं की फार फायदा होणार नाही। किती सीट साधारणपणे जर आपण विचार केला तर काही माजी नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत, मनसेसोबत जरी तसे नगरसेवक नसले तरी जर 2 भाऊ एकत्रित असतील साधारणपणे किती सीट्स? बघा, आता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आणि 2 किंवा 3 तारखेला पूर्ण यादी जेव्हा बाहेर येईल आणि कोण कोणासमोर उभे आहे त्यानंतर आपण ह्या प्रश्नावर बोलूया। परंतु आता आम्हाला विश्वास आहे की लोक, आणि बघा इथं आमची परीक्षा झालीच ना, आपण पाहिलं की शीतावरून भाताची परीक्षा आपण म्हणतो ती झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सुद्धा सोबत असणार आहे या 2 भावांच्या। आता कोणाला बघा, आता काँग्रेससाठी तिकडे आता परत त्यांना दिल्लीत जावं लागणार आहे काँग्रेसची मान्यता घेण्यासाठी, कारण काँग्रेसचं काही ठरलेलं नाही, एकटं जाण्याचं चाललं आहे। त्यामुळे प्रत्येकजण काहीतरी आधार शोधतोय, म्हणजे आपण म्हणतो ना बुडत्याला काडीचा आधार, तसे ते शोधत आहेत। त्यामुळे होत्या मनीषा कायंदे त्यांनी ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात प्रतिक्रिया दिली। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नाईब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।